सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण करा. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध घाट, रस्ते तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि मार्च 2027 या विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौर हिमगौरी आडके आहेत, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, जलसंपदाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मंत्री श्री गिरीश महाजन यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध घाटांच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. या कामांची अद्ययावत प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी, आवश्यक विभागीय समन्वय तसेच प्रलंबित बाबींचा आढावा मंत्री श्री महाजन यांनी घेतला. ही कामे मार्च 2027 पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. कामाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विविध विभागांनी एकत्रित आणि समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. जलसंपदा, महसूल, भूमी अभिलेख, पोलीस, वन विभागाने त्यांच्याशी संबंधित बाबी एकत्रितपणे मार्गी लावून कामांना वेग द्यावा, असे मंत्री श्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी गोदावरी नदीवरील उजव्या तीरावर गोदावरी कपिला नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे, गोदावरी नदीवरील डाव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या खालील बाजूस घाट बांधणे, गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर ओढा येथे गणपती मंदिरालगत ऊर्ध्व व निम्न बाजूच्या लांबीत नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नानाकरिता ओढा, रामघाट व परिसर विकसित करणे, दसक पुलाच्या ऊर्ध्व बाजूकडील दसक शिवारात उजव्या बाजूस घाट बांधणे, परिसर विकसित करणे, दसक पुलाच्या ऊर्ध्व बाजूकडील नांदूर शिवारात डाव्या बाजूस घाट बांधणे व परिसर विकसित करणे, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी किनारी उजवा व डावा तीर, नवीन घाट बांधकाम व अनुषंगिक कामे, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रित पाणीसाठे पूर्णपणे भरण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील गोदावरी नदी कायमस्वरूपी प्रवाहित राहण्यासाठी गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजनेची कामे आणि गोदावरी नदीवरील डाव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे तसेच गोदावरी नदीवरील उजव्या तीरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे आणि गोदावरी नदीवरील नंदिनी संगम येथे रबर बंधारा, बलून बंधारा बांधणे या कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री श्री महाजन यांनी घेतला. अधीक्षक अभियंता श्री मिसाळ यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच विभागीय आयुक्त श्री गेडा, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती बैठकीत दिली. यावेळी संबंधित प्रकल्पांशी निगडीत सर्व भूसंपादन अधिकारी व संबंधित महसूल अधिकारी, संबंधित कार्यकारी उप अभियंते, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.